चला, सुप्रभात 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 सर्वांना. आणि सर्वांचे अभिनंदन की तुम्ही चक्र ध्यान कार्यक्रमास इंटरेस्ट दाखवून आता वेळेत हजर झालेले आहेत. फक्त 28 लोक वेळेत आहेत. स्क्रीनशॉट काढा श्रद्धा मॅडम आणि पोस्ट करा ग्रुपवर. तर चक्र ध्यान आपण आता अधिक मासात सुरू करतोय बघा. सोमवारी अमावस्या आहे, सोमवती अमावस्या आहे आणि आज रविवार आहे. तर उद्या प्रतिपदा सुद्धा आहे, म्हणून मग मी म्हटलं आजच सुरू करू. थोडस आज तुम्ही संकल्प लिहून ठेवाल. काय काय झालेलं आहे, मीटिंग घेतली काल, त्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी बघायचं आहे. ज्यांनी फक्त निरीक्षण पाठवली त्यांना कळला नाही का मेसेज? अजूनही व्हिडिओ बघितला नाही, काही नाही, तसेच मेजरमेंट्स टाकलेत ग्रुपवर. तर आज ती पूर्तता करायची आहे व्हिडिओ बघून, नाही तर नाही करता येणार आहे तुम्हाला. दोघी तिघींना मी तसंच ऍड केलंय की हद्द झाली आता, खरंच हद्द झाली. आपण कधी ऍड होतो कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेला? आणि किती दिवस चाललेला आहे? बरं, नीट पूर्तता पण केली नाही, नुसते मेजरमेंट्स टाकले, त्याच्या खाली काही लिहिलं सुद्धा नाही. मला आजार नाही, माझ्या गोळ्या चालू नाहीत, मला कुठला त्रास नाही, हे सुद्धा लिहिलं नाही. त्रास तुमचे लिहायचेत. गोळ्या जरी चालू नसेल तरी त्रास लिहायचेत, आजार लिहायचेत, गोळ्या लिहायच्यात. गोळ्या चालू असतील तर टेस्ट रिपोर्ट्स लिहायचेत. कारण आपण चक्रा ध्यानाचं संकल्पच असा ठेवलाय की आपल्या ज्या काही गोळ्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत या 42 दिवसात. 42 दिवसाचं चॅलेंज आहे. लिहून घ्या सगळ्यांनी डायरीमध्ये. संकल्प तुमचे तुम्ही लिहा. महत्वाचं रेकॉर्डिंग बघा. आजचा दिवस तुम्हाला वेळ देते, दोघी तिघींना ज्यांना मी ऍड केलं. नुसतं ग्रुपवर टाकलेत मेजरमेंट्स. तर त्याच्यामध्ये पहिला आपला संकल्प आहे 42 दिवसाचं चॅलेंज. ह्या संकल्पामध्ये 42 दिवसाचं चॅलेंज सर्वांनी लिहायचंय. 42 दिवसाचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे आणि यशस्वी झालेली आहे. पूर्ण 42 दिवस ध्यान करेल. आपलं टार्गेटच असं आहे या चक्रा ध्यानाचं, एकही दिवस खंड न पडता. आता पिरियडचं लगेच डोक्यात आणू नका. संकल्प लिहा. एकही दिवस खंड न पडता 42 दिवस ध्यान आपल्याला करायचं आहे आणि त्याचा काय इफेक्ट येतो ते बघायचं आहे. आता हे ध्यान करताना आपल्याला नेहमीच्या टेक्निक प्रमाणे पाणी आणि चमचा आणूनच ठेवायचं आहे. कारण पाण्याला मेमरी असते आणि म्हणून संकल्प सोडताना पाणी जवळ पाहिजे. रोज पाणी पाहिजे. तसंही जे काही आपण करतो, जे काही ऐकतो ते सगळं पाण्यात उतरणारच आहे. सुरुवातीला तर आपण अफर्मेशन्स द्यायचेच आहेत. हे बघा, हे असं ठेवायचं हात आणि पाणी चार्ज करायचंय नेहमी सारखं. दररोज घेतलं जाणार नाही. आज पहिला दिवस आहे. जे हजर आहेत ते ऐकतील, रेकॉर्डिंग ऐकतील, त्यांना ते कळेल, नाही तर बाकीचे विसरून गेलेले असतील. तर रात्री तुम्ही हे पाणी पिरॅमिड खाली ठेवू शकता. असं ठेवून द्या तुम्ही जिथे ध्यान करणार आहात तिथे. पहिल्यांदा झोपून करू नका, उठून बसा. हे पिरॅमिड खाली असं पाणी ठेवून लगेच पिरॅमिड डोक्यात घालून ध्यान करायचं आहे. सर्वांनी घरातला पिरॅमिड आणायचा आहे. काल सगळं सांगितलंय मीटिंग मध्ये. आणि पिरॅमिड घाला. हा जो मर्कबा घेतलेला आहे तो छोटा मर्कबा नसेल, पण मोठा मर्कबा वर राहिला डोक्यावर तर अजून चांगलं. आणि बारीक निरीक्षण टाकायचे, नाही तर मग मी काही करू शकणार नाही. कारण आपलं चक्राध्यान हे शक्तिशाली चक्राध्यान आहे. इथे तुम्हाला अनुभव येणारच, गॅरंटेड अनुभव येणार. तर ते अनुभव काय टाकायचे तुम्हाला? काय दिसतं अजिबात टाकायचं नाही. मला हे दिसलं आणि मला ते दिसलं, अजिबात नाही. अनुभव फक्त काय घडलं, म्हणजे जे अनुभवलं तुम्ही, अनुभवलं. मग काय काय अनुभवतो आपण? तर आपण अनुभवतो त्याचे रिझल्ट्स. मग फिजिकल संकल्पातल्या आरोग्य. मग इथे जो त्रास चालू आहे तुमचा तो कमी झालेला आहे.
गोळ्या कमी झालेल्या आहेत. आता गोळ्या जर कमी करायच्या असतील, तर टेस्ट रिपोर्ट्स लागतोच ताजा. मग ज्यांना कमी नाही करायचंय, त्यांनी म्हणा मला काही त्रास नाही, माझी कुठली गोळी नाही. कारण संकल्प लिहिला पाहिजे नव्हे. 50 मिलीग्रॅमची गोळी चालली, तर 25 मिलीग्रॅम माझी गोळी झाली. माझी गोळी कमी झाली. 25 लिहिलं नाही तरी चालेल, पण किती आहे हे पण उद्दिष्ट लिहू शकता. कारण 100 वरनं तर डायरेक्ट लगेच 25 येणार नाही आणि तसं होऊ पण नाही. तर ते एक लिहायचं. माझी गोळी एक स्टेप लिहा तुम्ही. 25 चालू असेल, 10 चालू असेल, तर बंद झालीच पाहिजे. माझी बीपीची गोळी कशी कमी झाली? अशीच कमी झाली. प्रयोगच करायचे होते मला. बऱ्याच गोष्टी मी प्रयोग करून बघितल्या आणि मग तुम्हाला सांगितलं. मग बीपीची गोळी जी माझी कमी झाली, इथे डायरी नाही. मॉनिटर करत होते रोज. रोज मॉनिटर करत होते. कारण जिथे फोकस जाईल तिथे एनर्जी जाते. आपण हे शिकलेलो आहे. मी ध्यान करताना घालते, नाही तर मग थोडं मान अवघडते. वजनाने मान अवघडते. तुम्ही घालू शकता. तर आपण असं शिकलेलो आहोत, की जिथे फोकस जाईल, तिथे एनर्जी जाते. मग आपला फोकस नेण्यासाठी रोज मोजमाप बघितली पाहिजेत की नाही? बीपीचं म्हणजे सगळी नाही, पण बीपीची. आणि मग तुम्हाला शरीराची मापं घ्या म्हटलेत. कोणाची कमी होतील, कोणाची जास्त होतील. जे वीक आहेत त्यांची जास्त होतील, काही हरकत नाहीये. होऊ द्यात ना योग्य. मग ते तुम्ही लिहिलं पाहिजे ना आठवड्यानी मेजरमेंट्स चेक करा, लिहा. आठवड्यानी माझ्या मेजरमेंट्समध्ये फरक पडला आहे. संकल्प पडणारच आहे तो. आठवड्यानी पडणारच आहे. शनिवार, रविवार काम करायचंय. बहुतेक शनिवार, रविवार सुट्टी देऊ. कसं येईल तसं. नाहीतर मग यायच आणि मग आठवड्यात कुठल्यातरी दिवशी सुट्टी देऊ. एक चक्राध्यान झालं की. त्यावेळेला मेजरमेंट्समध्ये फरक बघायचा आहे सगळ्यांनी. ज्यांना कमी करायचंय त्यांनी, ज्यांना जास्त करायचंय त्यांनी, ज्यांना काही कमी नाही करायचं आणि जास्त करायचं नाही त्यांनी बघू नका. टेप आणा, एवढा खर्च करा. वेइंग काटा घ्या, Amazonवर मिळतो. आपण सांगितलंय ₹30,000 फी 21 दिवसाची असते. आपल्याकडे मोफत आहे. तर एवढे पैसे घालवा जरा. कारण एनर्जी गोज व्हेअर फोकस गोज. जर वजन बघितलं तर कमी होणार आहे. संकल्प लिहिला, आपले सगळे शास्त्रशुद्ध नियम पाळले. चक्राध्यान आणि जर नाहीच लिहिला संकल्प, नाहीच बघितलं, तरी कमी होणार आहे. पण थोडं कमी होणार आहे. 4 किलो वजन कमी होणार, तिथे एखादा किलो कमी होईल. या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. मग बीपीचं मी काय केलं, मला काही कमी तशी करायची नव्हती. पण तुम्हाला माहिती आहे मिस्टरांचा पण बीपी वाढला होता त्यावेळेला आणि मग त्यांना मॉनिटर करायला सांगितलं. तर माझा पण मी मॉनिटर केला. तर संकल्प लिहिला आधी. संकल्प आधी लिहिल्याशिवाय करायचंच नाही काय. म्हणून आज संकल्प लिहा. हे जे हवे ते संकल्प लिहा आणि मला जर नुसत्या मेजरमेंट्स पाठवल्यांनी काही पाठवलं नाही आज, तर उद्या करता येणार नाही. बाकीच्यांना मी काही फोन करून विचारून घेतलं, काही आहे का? आणि सांगितलंय त्यांना बघायला. पण ज्यांनी काहीच माझा फोन नाही झाला, काही नाही झाला. कारण फोन करत काहींना सांगितलं मग मी. तर हे लक्षात घ्या. मग लिहा, की माझं मेजरमेंट्स एवढं झालंय. छातीचं एवढं झालंय, कमरेचं एवढं झालंय. काही 1 इंचाचा फरक धरा, 2 इंचाचा फरक धरा. तुम्हाला हवं तसं तुम्ही सेट करा किंवा छान पद्धतीने कमी झालंय म्हणा, त्यालाही कशाला लिमिट घालायचं? तर हे लिहा. मेजरमेंट्स कमी जास्त होणार आहेत ते लिहा. त्याच्यानंतर आता आपण मूलाधार करतोय. मूलाधाराचा जो काही फरक आहे, तो हाडांवर आहे. मग हाडं, मणके यांचा ज्यांना त्रास आहे, त्यांनी तो संकल्प लिहा, की मणके आणि हाडं बळकट झाली आहेत. त्रास थांबले आहेत. आरोग्य सुधारलं आहे. हाडांचं आरोग्य, मणक्यांचं आरोग्य, गुडघे दुखत असतील तर गुडघेदुखी पूर्ण नष्ट झाली आहे.
कंबरदुखी पूर्ण नष्ट झाली आहे. हे सगळं करा. तर ह्या संकल्पांना आपण आज रोवत आहोत. निसर्गात शक्ती आहे. कारण आजपासून अमावास्या सुरू होतीये. अमावास्या आणि पौर्णिमा या वेळेला 3 दिवस निसर्गात शक्ती असते. कुठली शक्ती असते? तर आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा मॅनिफेस्टेशन टेक्निक्स केले तर निसर्गाची शक्ती शास्त्र शुद्ध घेतली तर आपले सगळे उद्दिष्ट, स्वप्न, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. ही शक्ती निसर्गात असते. मग त्या निसर्गाच्या शक्तीला कसं वापरायचं हे पण शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 मध्ये बघितलंय. तशी प्रतिपदा करायची आहे उद्या दोन्ही वेळा काढून त्या पद्धतीने त्या नागपुडीवर सगळं करायचं आहे. त्या वेळेला ती शक्ती जास्त असल्यामुळे आपण जर ते संकल्प रिव्हिजन केले, तर निसर्गाची ताकद आपल्या संकल्पांवर, इच्छांवर लागते. ती करा सगळ्यांनी. आजच सगळे संकल्प पूर्ण करा. मग आता मूलाधार हे चक्र पहिल्यांदा हाडांवर फरक करत असतो. सगळ्या शरीराला एनर्जी देत असतो. सगळ्या शरीराचा जो आधार आहे, जीवनाचा आधार आहे, हे मूल आधार आहे. मग आपल्या जीवनामध्ये आधार आहे का? आपल्याला सुरक्षित वाटतं का सतत भीती मनात असते, शंका असते? मग इथे मूलाधार हे वीक आहे आपलं. आकलन नाहीये, समज नाहीये, हे सगळं मूलाधार करतो. जीवनात रस नाहीये, गोडी नाही, नको वाटतं जीवनात आहे. दुःख आलेली असतात. तर ह्या चक्राला जर आपण एनर्जी दिली, यावर काम केलं, तर हे सगळं दूर होणार आहे. मूळ जीवन आपलं छान होणार आहे. आधार भरभक्कम होणार आहे. आपल्याला काही वेळेला आधार वाटत नाही. शंका, कुशंका मनात असतात. आता पुढं कसं होणार? काय होणार? तर ह्या चक्राला ऊर्जा द्यायची. हे सगळं संकल्पात लिहायचंय आणि मी आता दाखवणारच आहे तुम्हाला डिटेल मूलाधार काय करतंय. ते लिहून घ्यायचं आज आणि मग नंतर ध्यान करायचं. आज थोडं ध्यान करू आणि उद्यापासून मग ध्यानच करू. आता सगळ्यात महत्वाचं चक्रांना आधी शुद्ध करावं लागतं लिहा. जे कुठंही सांगितलं जात नाही. लिहा माझं सर्व चक्र शुद्ध झाली आहेत. माझी सर्व चक्र शुद्ध झाली आहे. त्या चक्रांमधील कचरा, निगेटिव्ह ऊर्जा, कार्मिक साठवलेल्या गोष्टी, इमोशनल साठवलेल्या गोष्टी, मागच्या जन्मातील सर्व निगेटिव्ह कर्म, मागच्या जन्मांमधील सर्व निगेटिव्ह साठवलेल्या गोष्टी प्रत्येक चक्रातून निघून गेल्या आहेत आणि माझी चक्र आता शुद्ध झाली आहे. तर चक्रांना शुद्ध पहिल्यांदा केलं पाहिजे. चक्रांना शुद्ध केल्याशिवायच चार्ज देतो, एनर्जाइज करतो. एनर्जी देतो त्याला. त्यावेळेला त्या निगेटिव्ह गोष्टी उफाळून येतात. आणि जास्त निगेटिव्ह गोष्टी मग आपल्याला होऊ शकतात. म्हणून ही चक्रा शुद्ध झाली पाहिजेत. तर प्रत्येक वेळेला रोज हे तुम्हीच करून घ्यायचंय आज जसं शिकवणार आहे तसं. चक्रा शुद्ध करून घ्यायचं सुरुवातीला ध्यानाच्या आधी. दुसरी गोष्ट प्रोटेक्शन करून घ्यायचं. पहिलं प्रोटेक्शन करा. पहिली स्टेप रोज माझे चक्रा, माझा ऑरा प्रोटेक्ट राहत आहे. हे फक्त आजच सांगितलं जाणार आहे. तुमचं तुम्ही रोज करायचं. कारण कुठल्याही ध्यानालाही करायला लागतं. आपल्या चक्राधारी म्हणून चक्रा शुद्ध करायची. पण प्रोटेक्शन हे तर प्रत्येक ध्यानाला. मी सदैव प्रोटेक्टेड असते. ग्राउंडेड असते. ग्राउंडिंग सुद्धा महत्वाचं आहे. कारण चक्रांना एनर्जी देता जास्त एनर्जी झाली तर त्रास होतो. मणिपूरला एनर्जी जास्त झाली तर कॉन्स्टिपेशन होणार आहे. प्रत्येक चक्रांना हे सगळं शिवसर्वोदय शास्त्र भाग 2 मधून सांगितलेलं आहे.
नोट्स दिल्या आहेत. ज्यांनी केले ते नोट्स काढा आता. चक्र चालू आहे त्यावेळेला काढा. आणि त्यावरून लिहा कुठलं चक्र वीक आहे, कुठलं चक्र स्ट्रॉंग आहे हे लिहा. काल रात्री करून घेतलं. ते तुम्ही सगळ्यांनी करा. तुम्हाला पेंडुलम शिकवलाय, पेंडुलमनी बघा. मग चक्रा कुठलं वीक आहे, कुठलं स्ट्रॉंग आहे ते बघून घ्या आता. मग त्यानुसार संकल्प लिहा, की माझ्या या चक्रांमध्ये आता समजा 70% आता असेल तर लिहायचं मूलाधार माझं सतत 80% राहत आहे. हे सततचा हे घाला. आणि ध्यानाच्या आधी बघा, ध्यानानंतर बघा. हे तुम्ही कराच. ज्यांना ज्या मेथड येतात चक्रांच्या, एनर्जी बघायच्या, त्यांनी ते रोज करायचं आहे, ऑराचं सुद्धा. कारण एनर्जी गोज वेअर फोकस गोज. कारण मूलाधारावर काम झालं आज आपलं ध्यानातून, तर सगळ्या चक्रांचं बदलणार हे बघा. कारण मूलाधार सगळे चक्रांना एनर्जी देतं. तर हे एक संकल्प जे लिहिलेले आहेत ते तुम्ही मग चक्रांना कारण बॅलन्स केला. आता हे बघा 70चं 80% झालं. पण लगेच 1-2 तासांनी ते 70 वर जाणार आहे. मग ते गेलं नाही पाहिजे. मग 75 राहिलं पाहिजे. कारण आधी 70 होतं. मग 75 राहिलं पाहिजे. म्हणून मग हा संकल्प आपण लिहितोय, की माझे सर्व चक्र एनर्जाइज अवस्थेत राहत आहेत, प्रोटेक्टेड राहत आहेत, शुद्ध राहत आहेत. त्यामध्ये सतत पॉझिटिव्ह ऊर्जा लिहून घ्या. माझ्या चक्रांमध्ये सतत पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवाहित होत आहे. सतत हे सतत झालं पाहिजे. आता आपलं कुठलंही चक्र अंडर राहिलं नाही पाहिजे आणि 50% सुद्धा राहिलं नाही पाहिजे. साधारण एक 60-70 राहिलं तर मग कमी होऊन आपण चांगलं राहू शकतो. कारण खालचे चक्र जर कमी राहिले, तर मग वरचे पण कमी राहणार. म्हणून खालच्या चक्रांवर काम केलं तर वरच्याही होणार. तर वरच्या चक्रांचं बघू. पण आता पिरियडमध्ये अजिबात करायचं नाहीये कोणी हे मूलाधार चक्र ध्यान. पिरियड आला तर ग्रुप सोडून जायचं आहे. तेवढं करायचंय ऑनेस्टली. आणि पुन्हा झाला पिरियड तर मला जॉइन करायला सांगायचं. केव्हा 3 दिवस जर मूलाधार झाला असेल तर मला जॉइन करायला सांगायचं. किंवा तुमचं 1 दिवस झालंय, नंतर आला पिरियड, तर तुमचं 3 दिवस होणार असेल तर जॉइन. 3 दिवस जर मूलाधार झाला नाही, तर पुढचं करू नका. स्वादिष्टान मणिपूर करू नका. मग हृदय ध्यानाला या. हे सगळ्यांनी काळजी घ्या. तर कारण आपलं चक्राध्यान शक्तिशाली आहे. या चक्राध्यानामध्ये दीक्षा घडल्यासारखं तुम्हाला घडणार आहे. तुम्हाला एनर्जीचे अनुभव लगेच येणार आहेत. तुम्हाला कुंडलिनी ॲक्टिव्हेशनचे अनुभव लगेच येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये पिरियड असेल तर वेडं-वाकडं होणार आहे. मी सांगितलंय कालचं रेकॉर्डिंग ते सगळ्यांनी ऐकून घ्या. तर चला आता आपण बघूयात कोण-कोण आहे, कोण-कोण कसं-कसं बसलेलं आहे. पुन्हा-पुन्हा ते सांगायला लावू नका. रेडी मी तुम्हाला काढून टाकतीये. किती वेळा आवाज दिला. तुम्हाला काही सांगता नाही आलेलं. अजिबात नंबर न घालता सुनीता पवार मॅडम नंबर घ्या आज. मनीषा होतारी मॅडम उद्या तुम्हाला करायला मिळणार नाही. आज फॉर्म भरून घ्या. आणि कोणीतरी कृपया टाका कोऑर्डिनेटर पैकी आपल्या चक्राच्या ग्रुपवर. तर सगळ्यांनी लक्षात घ्या. चला आता आपण बघून घ्या थोडंसं बरं का. दिसतीये का स्क्रीन? हो स्क्रीन दिसते. दिसतीये? हो मॅडम. दिसते मॅडम. ते का दिसते. कमी होईना? पार्टिसिपंटचं चिन्हच कमी होईना. मिनिमाइजच होईना. तुम्हाला हे पार्टिसिपंटची विंडो नाही दिसत आहे ना? ठीक आहे, काढून टाकते. आता बघा हे मूलाधार चक्र आहे ना, त्याचा लंब बीज आहे. बीज मंत्र तुम्ही आता आज पहिला दिवस आहे ना, तुम्ही म्हणताना कमीच म्हणा, 4-5 वेळाच म्हणा. ठीक आहे, कारण ऊर्जा वातावरणात खूप आहे
आणि जून महिन्यामध्ये एक पोर्टल पण ओपन होत आहे. ऊर्जा भरपूर आहे, अधिक मास आहे. आपण हे पुण्यकर्म करत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा संकल्प असा पाहिजे, आध्यात्मिक संकल्प हवाय. तर तो लिहा जरा आध्यात्मिक संकल्प. या चक्रा ध्यानामुळे आध्यात्मिक उन्नती होऊन असेन्शनचं पहिलं पोर्टल मी पार केलं आहे. आता हे चैतन्याचं पोर्टल आहे. हे काही आपलं कुठं जाण्याचं नाहीये स्थळ. चैतन्याचं पोर्टल आहे. किंवा पहिलं कशाला लिमिटेशन घालायचं नेहमी संकल्प, दुसरं का नाही, तिसरं का नाही. तर असेन्शनची पोर्टल मी पार करत चालले आहे. व्हिडिओ बंद करा वैशाली मॅडम. व्हिडिओ बंद करा. असेन्शनची पोर्टल मी पार करत चालली आहे. असं लिहा. तुम्हाला हा लंब दिसतोय का? आहोत मूलाधार चक्र ध्यान. तर आता मूलाधार चक्र तत्वाचं आहे. पण लिहा. या चक्राला त्यावेळेला ऊर्जा भाग त्या भागात हे ऊर्जा केंद्र आता सगळ्यात महत्वाचं, आपण लाल रंग कलर थेरपी वापरतो. त्यावेळेला फेंट लाल कलर घ्या. इथे नीट दाखवलेलं नाहीये. पण लाल भडक कलर घेऊ नका. फेंट लाल कलर घ्यायचा. एकदम फेंट. फिकट असा लाल कलर घ्यायचा. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. कारण आता माझं बरंच अपग्रेडेशन झालंय. मी बरंच लर्निंग केलंय. मी सुजोग केलं. सुजोगमध्ये बघितलं कलरचं म्हणजे अर्धाच झालंय अजून. आता अजून पुढचा आठवडा आहे. तर फेंट कलरचं मी बघितले काय परिणाम होतात. सुजोगमध्ये कलर बघितले आपण. पंचतत्वांमध्ये कलर बघितले आणि मी प्राणिक हिलिंगमध्ये कलर बघितले. आता या सगळ्यांचा अभ्यास झाल्यामुळे प्रत्येकाचा काय परिणाम होतो हे डिटेल मला कळलेलं आहे. त्यानुसार मी इन्स्ट्रक्शन तुम्हाला महत्त्वाची सांगत आहे, की सगळेच फेंट कलर घ्यायचे. ऑरेंज, येलो एकदम पुसट कलर घ्यायचे. कारण डार्क कलर घेतले तर वीक वीक एनर्जी होत जाणार आहे. प्रत्येक डार्क कलरचे काही परिणाम आहेत. ते मला काही जसं येईल तसं मी सांगेलच. पण सर्वात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे, की हे सगळे फेंट कलर घ्यायचे आहेत. निळ्या कलरनी काय होतं शरीरामध्ये, लाल कलरनी काय होतं. आता सुजोगचे जे पॉइंट बघितले, त्या प्रत्येक पॉइंटवर दाबल्या-दाबल्या क्लासमधल्या सगळ्यांची दुखणी गायब झाली. 1 मिनिटात. आणि सगळ्यात महत्वाचं रहस्यही सांगेल तुम्हाला मी, जे कळलेलं आहे, ते आपलं जे टेक्निक आहे, प्रत्येक वेळेला तेच सुपर मोस्ट आहे. ते मी आता ऑन द रेकॉर्डिंग बोलत नाहीये आता, कारण हे थोडंसं रेकॉर्डिंग महत्वाचं आहे. सुरुवातीच्या इन्स्ट्रक्शन म्हणून देतीये. पण ते सगळं रहस्य हे पुन्हा-पुन्हा आपल्याच इथे येतं. आणि आपण जे करतो ते याच्या पलीकडे काहीही नाहीये. आणि हे जे काही सगळं चाललंय, हे करा, ते करा, ते करा. आता हे सुजोग-बिजोग माझ्या आवडीचं म्हणून मी पॉइंट आता पंचतत्वामध्ये जे ॲडव्हान्समध्ये शिकले होते, ते मला नीट नाही ते लक्षात राहिले किंवा नाही कळलं नीट मला. त्यामुळे मी सुजोग केलं, की मी ते ॲडव्हान्स केलंय आणि नीट मला कळलेलं नाहीये. म्हणून मग सुजोग काय म्हणतंय ते मी एक बघितलं. मी एक लहानपणीपासून एक मला आवड होती. आमच्या घरात पुस्तक होतं सुजगवर किंवा मी आणलं असेल, मला नाही आठवत. पण ते पुस्तक बघितलं की मला सारखं वाटायचं हे शिकायचंय आपल्याला. तर ते पूर्ण झालेलं आहे. तर त्यामुळं एक काही-काही जे आलंय अपग्रेडेड नॉलेज आणि जे मी अनुभवलंय आणि मला पटतंय, रेझोनेट होतंय ते तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये फेंट कलर घ्यायचे, ठीक आहे. तर आता आपल्याला हे जे बघतो आपण, मी आता बंद करते रेकॉर्डिंग. महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स देऊन झालेले आहेत. रोग असेल, बिघाड असेल, हे सर्व दुरुस्त होण्यास मदत होणार आहे. तर पृथ्वी मुद्रा सोडायची नाहीये पूर्ण ध्यान होस्तवर आणि सुटली तरी पुन्हा पृथ्वी मुद्रा करायची आहे. आणि मंत्राचा सुद्धा बीज मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. लम मी लम
करू नका ध्यान आता.